साहेबांचा राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांचा छत्रपती शिवाजी महाराज की छत्रवीर छत्रपती संभाजी महाराज की स्मारकाचं सुशोभीकरण झालेच पाहिजे. स्मारकाचं सुशोभीकरण झालेच पाहिजे. विरोध करणाऱ्या खरजुल्या नगरसेवकाचं करायचं काय खाली उलटावर पाय. स्मारकाला सुशोभीकरणाला विरोध करणाऱ्या खरजुल्या नगरसेवकाचं करायचं काय खाली उलटावरी पाय. राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांचा विजय असो. राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांचा विजय असो. तुम्ही आता निवेदन दिला नगरपालिकेमध्ये शिवसाहेबाकडे, त्याचा संदर्भ काय? संदर्भ असा आहे की राष्ट्रमाता जिजाऊचं गेल्या 30 ते 35 वर्षापासून कंधार शहरामध्ये स्मारक आहे, पण जाणून बुजून ही नगरपालिका सुशोभीकरणासाठी राष्ट्रमाता जिजाऊच्या स्मारकाकडे दुर्लक्ष करत आहे. दुसरी गोष्ट, निवडणुका आल्या की निवडणुकीमध्ये सर्व पक्षाचे लोक, हे राजकीय लोक वचननामा देतात की आम्ही राष्ट्रमाता जिजाऊच्या स्मारकाचं सुशोभीकरण करू, पण निवडणुका झाल्यानंतर या नगरपालिकेतल्या प्रशासक असेल किंवा राजकीय पुढारी असतील, यांना कंधार शहरातील आणि तालुक्यातील जनतेला फसवण्याचं काम केलेलं आहे. कालच एक बैठकीचा विषय झाला की राष्ट्रमाता जिजाऊच्या स्मारकाला या ठिकाणी काही नगरसेवकांनी विरोध दर्शवलेला आहे, कारण त्यांना राष्ट्रमाता जिजाऊचा इतिहासच माहित नाही. असे नगरसेवक, अडाणी नगरसेवक या नगरपालिकेमध्ये बसलेले आहेत. त्यामुळे असा प्रकार घडत आहे. तर आमचं स्पष्ट म्हणणं आहे, राष्ट्रमाता जिजाऊच्या स्मारकाला विरोध म्हणजे या देशाच्या आणि महाराष्ट्राच्या अस्मितेला विरोध आहे. आणि स्मारकाचा विषय घेतला की दुसरे विकासाचे मुद्दे मध्ये घेतात. आम्हाला विकासाच्या मुद्द्याचा विषय नाही, मात्र हा विषय स्वतंत्र सभा लावून राष्ट्रमाता जिजाऊच्या स्मारकाचा सुशोभीकरणाचा ठराव पारित झाला पाहिजे आणि या नगरपालिकेने आणि प्रशासनाने लवकरात लवकर सुशोभीकरण केलं पाहिजे. असं जर झालं नाही तर राष्ट्रमाता जिजाऊचे आणि छत्रपती शिवरायाचे मावळे काय असते, इथल्या नगरसेवकाला आणि ठरावाला विरोध करणाऱ्या पुढाऱ्यांना आम्ही दाखवल्याशिवाय राहणार नाही.